हॅलो. हा बोल. अरे कुठे आहेस? आता दादा टर्मिनसला येऊन पोहोचलोय. तरी पण कुठे यायचंय? पाठवलंय तुला लोकेशन. हा ठीक आहे चल. टॅक्सी. काय रे, कसा आहेस? मस्त एकदम. प्रॉपर 1 वर्षांनी भेटलायस रे. हो रे, कामातून वेळ मिळत नाही. तुला भेटायला पण वेगळा वेळ काढावा लागला. आता 10 दिवस मुक्काम इकडेच. चल, त्या मनाने आलास तरी. ते पण मी बघतो जेव्हा पण ऑगस्ट सप्टेंबर येतो तू खूप खुश असतोस. आता सदान कदा तुझं रडगाणं असतंच. काय रे असं? खुशीचं कारण एकच रे, बाप्पा येत आहेत. गणपती? अरे ते काय दरवर्षीच येतात. 10 दिवस येतात आणि विसर्जन होऊन निघून जातात. माणूस जगायचा थांबतो का? हे बघ, आमच्यासाठी गणेशोत्सव म्हणजे जगण्याचे 11 दिवस, आणि त्या 11 दिवसांसाठी आम्ही 356 दिवस वाट बघतो. वाह. अरे पण गणपती तर 365 दिवस मंदिरात पण असतात. मग त्यात हे 11 दिवसांचं वेगळे पण काय? सगळ्यांच्या देवारात मूर्त्या असतात, पण हे 10 दिवस वेगळे असतात, कारण सगळे एकत्र येऊन गणेशोत्सव साजरा करतात. आरत्या होतात, भजनं होतात, लहान मुलं प्रसादाचा आनंद घेतात. पण ते ऐनवेळी नाही होत ना. कमाल आहे त्या गोष्टी. असा विचार तर मी केलाच नव्हता. हे पण विसर्जनच्या दिवशी तुला खूप वाईट वाटत असेल ना? आणि तसंही तू आयुष्यातल्या काही गोष्टीतून मूव्ह ऑन झाला नाहीयेस. विसर्जनला वाईट वाटतं रे, पण सध्या एक गोष्ट शिकलोय, आर्ट ऑफ लेटिंग गो. म्हणजे? आर्ट ऑफ लेटिंग गो म्हणजे ज्याच्यावर प्रेम करतात ना, त्याला स्वतंत्र करा. समोरच्याला आपल्याबद्दल काही वाटत असेल ना, तर तो नक्की येणार. जसे गणपती येतात दरवर्षी. आणि तुला एक गोष्ट सांगू, तू विसरला असशील तर. काय? तू पण मला 1 वर्षांनी भेटायला आलायस रे. चल, तुला मोदक खायला नेतो. हां हां, ते चांगले. अरे मस्त मिळतात.